नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सध्याचं राजकारण बघतोय. दिल्लीकडे सगळे नेते पळतायत. 2 उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री. आता मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे होणार की देवेंद्र फडणवीस होणार? पण आता बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झालंय. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. तोच आज विश्लेषणाचा मुद्दा आहे. जसं म्हणतात ना, आला तर तुमच्यासह, नाही आला तर तुमच्याशिवाय, ही भूमिका आता भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रामध्ये ठामपणे घेतलेली दिसते. आणि कडा संदेश एकनाथ शिंदेना, अर्थात कडा म्हणजे गोड बोलूनच दिला असणार तो, कारण तसं त्यांना तोडणार नाहीत ते. पण आता एक नक्की आहे की भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री हा 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये राज्य करणार, हे चित्र स्पष्ट आहे. आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हे सगळ्यांना घेऊन चालणारे, एकत्रित सगळ्यांचं बरोबर सांगड घालून कसा कारभार करायचा हे ज्ञान त्यांनी 5 वर्ष 2014 ते 2019 चांगला कारभार करून दाखवला. कुठलंही गालबोट नाही, भ्रष्टाचाराचा कुठलाही ठपका नाही देवेंद्र फडणवीस यांच्यावर, असा त्यांनी कारभार केला. आणि नंतर सुद्धा भारतीय जनता पक्षाचाच हक्क होता खऱ्या अर्थानं. पण उद्धव ठाकरे त्यांचं काय झालं, युतीत कसं बिनसले, हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं. पण त्याच्यानंतरही 2.5 वर्ष त्यांनी त्यांची कूटनीती आणि मुत्सद्देगिरीतनं परत फाटाफूट करून स्वतःची सत्ता 2.5 वर्ष स्वतः उपमुख्यमंत्री राहिले. हा त्यांचा शेवटी भारतीय जनता पक्षाने इथं मनाचा मोठेपणा दाखवला का? तर दाखवलाच म्हटला पाहिजे. 105 आमदार असून सुद्धा उपमुख्यमंत्रीपद घ्यायचं, त्यावेळेला सुद्धा मुख्यमंत्रीपद मिळू शकत होतं ना देवेंद्र फडणवीसांना, पण नाही. एकनाथ शिंदेना मान दिला. आज एकनाथ शिंदेनी सुद्धा हे कुठंतरी लक्षात ठेवून 2 पावलं मागं यायला पाहिजे. आणि ते बहुतेक आता मागं येतील, कारण भारतीय जनता पक्षानं आता कडक भूमिका घेतली आहे. कारण त्यांचे 136 अपक्ष धरल्यानंतर 136 आहेत, त्यांना फार गरज नाही आहे. आणि अजितदादांना पहिल्यांदाच पाठिंबा देऊन टाकलाय. जसं 2014ला शरद पवारांनी पाठिंबा दिला होता, त्याच्याहीपेक्षा यांनी डायरेक्टच देऊन टाकल्यामुळं आता एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर गेली असं त्यांचे शिवसेनेचेच नेते बोलत आहेत. परंतु भारतीय जनता पक्षानं जी भूमिका घेतली आत्ता, ती फार महत्वाची आहे. म्हणजे त्यांना आता 5 वर्ष मुख्यमंत्रीपद हे भारतीय जनता पक्षाकडेच राहणार. म्हणून आला तर तुमच्यासह, नाही आला तर तुमच्याशिवाय, ही त्यांची भूमिका आहे. आणि मंत्रिपद वाटपात सुद्धा नंतर पोर्टफोलिओ म्हणजे जी कुणाकुणाला कुठली खाती, त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष हा आक्रमकतेचा पवित्रा घेणार, हे निश्चित आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्याशी नमतं घेऊनच एकनाथ शिंदेना जाणं भाग आहे. आणि ते त्यांनी मनोमनी ठरवलेलं सुद्धा असणार आहे. परंतु आपलं काहीतरी आपले जे सहकारी आहेत त्यांची कुठेतरी इच्छा असते ना, आमचा नेताच मुख्यमंत्री व्हावा. पण असं काही नाही. भारतीय जनता पक्षाचं सुद्धा योगदान आहे. आणि उद्याच्या काळात केंद्र सरकारची मदत ही राज्य सरकारला आवश्यक असते. आणि हे सुद्धा ओळखून जनतेनं सुद्धा जे मतदान केलं, मग लाडकी बहीण असेल, अन्य कुठले विषय असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आज कौल दिलाय. आता उगीच सगळ्यात EVM हे उठवण्यात काहीही अर्थ नाही आहे. आता हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन त्यांनीच सगळे प्रश्न मार्गी लावले पाहिजे. जे आता मग आरक्षणाचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अनुदानाचे विषय असतील, हे लाडकी बहिणी योजना ही टिकली तर पाहिजे, टिकायला तरी पाहिजे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचंच सरकार तिथं असणं आणि हे महायुतीचं असणं हे आवश्यक होतं. त्या पद्धतीनं ते झालंय. त्यामुळे एकनाथ शिंदेना आता संदेश दिला गेलेला आहे. आणि ते निश्चितपणानं आता बॅकफूटवर जातील आणि उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील, असं एकंदर चित्र आजचं दिसत आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.